नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये. असं तर मी ठरवलं होतं, की फक्त आठवड्यातून एकदाच व्लॉग बनवायचा म्हणजेच वीकेंडला. पण म्हटलं दाखवायला जास्त काही उरणारच नाही. मग म्हटलं वीकडेजमध्ये पण इंटरेस्टिंग जे काही होत असेल ते पण घ्यायचे शॉर्ट्स. आणि आता मी चाललो आहे हा माझा अवतार बदलायला. तर तुम्हाला आत्ताचा हा लूक आणि नंतरचा नवीन लूक बघायला भेटेल. तर भेटू. तर जस्ट सलूनमधून आलो मी आणि फ्रेश होऊन आता मी ऑफिससाठी टिफिन रेडी करतोय माझं. आज मी कोथिंबीरचा ठेपला बनवला आहे. तर आज जसे की गुरुपौर्णिमा आहे आणि त्याच्यासाठीच मी जस्ट लवकर लॉग आउट केलं आज थोडं आणि आता मी आवरून माझ्या क्लासवरती चाललोय माझ्या गुरुजींना भेटायला आणि एक छोटीशी पूजासारखी असते गुरुपौर्णिमेनिमित्त. तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. चला मग भेटू थोड्याच वेळेत. तो पण 150 रुपयाचा. हो मॅडम. तर गाईज जस्ट घरी आलो आहे मी क्लासवरून. जसं मगाशी बोललो होतो मी गुरुपौर्णिमेनिमित्त क्लासवरती जात आहे. तर क्लासला मी गेलो, पण तिथे काही शूट करता नाही आलं मला. पण मी आता तुम्हाला सांगेन की तिकडे नेमकं काय असतं आज गुरुपौर्णिमे दिवशी. तर जसं की आज माझे गुरुजींचे विद्यार्थी जसं की मी तसेच आणखी विद्यार्थी आणि गुरुजींचे चिरंजीव अली सर त्यांचे विद्यार्थी असे सगळे विद्यार्थी येतात संध्याकाळी. सकाळी मोठे गुरुजी असतात, माझे गुरुजींचे मोठे भाऊ, त्यांचे विद्यार्थी सकाळी येऊन जातात. तर असे सगळे येतात. तिकडे माँ सरस्वतीची पूजा असते. आणि तिकडे बरेच विद्यार्थी येताना फुले, हार वगैरे घेऊन येतात आणि गुरुजींचे गुरुजी म्हणजेच त्यांच्या वडिलांचे तिकडे फोटो आहे, त्या फोटोला हार घातला जातो. तर अशा प्रकारे एक छोटीशी पूजा होते आणि मग विद्यार्थी आपल्या गुरुजींचा आशीर्वाद घेतात, पाया पडतात आणि थोड्याफार गप्पा होतात आणि मग तिकडून झालं तेवढं पूजा असतो. आणि असेच अजून एक मोठा कार्यक्रम असतो, तो म्हणजे गझलचा कार्यक्रम. जिकडे गुरुपौर्णिमेनिमित्तानेच ते कार्यक्रम काही दिवसानंतर आयोजन केली जाते. त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी भाग घेतात. आता ह्या वर्षी कधी होणार आहे मला नाही माहिती, पण बघू जेव्हा होईल तेव्हा मी पण डेफिनेटली पार्टिसिपेट करेन. मग मी तिकडून क्लासवरून मी निघालो. दगडूशेठ मंदिरला बाप्पांचं दर्शन घेतलं. अतिशय सुंदर मंदिर आज सजवलं आहे, पूजा वगैरे मस्त एकदम. आणि मग तिकडून मी घरी आलो. मस्त जेवून घेतलं. तर बघू आता पुढे काय-काय तुम्हाला मला दाखवता येईल आणि भेटू पुन्हा. काल सगळ्यात घरात सकाळ-सकाळी दिवा लावला, की इतकं मस्त प्रसन्न वाटतं ना. हे बघा मला सुद्धा सेम वाटत आहे आता. हे बघा दाखवतो. त्यानंतर मी बाहेर सुद्धा तुळशीच्या इथे दिवा लावला आहे. आणि इथं सुद्धा इतकं मस्त वाटतं ना मला. खरंच म्हणजे एक प्रसन्नता जी घरात जी असते, म्हणजे काही म्हणा, एक दिवा लावल्यानंतर, धूप लावल्यानंतर जो एक एन्व्हायर्नमेंट बनतो ना घरात, ती गोष्टच वेगळी आहे. यार पुण्याच्या पावसाचं काही समजतच नाही. म्हणजे कधी पण येतो, कधी पण जातो. असं नाही की मला पाऊस नाही आवडत, आवडतो. पण आता कसं शनिवार आहे, रविवार आहे, कुठेतरी मस्त प्लॅन करायचं म्हणजे आता कुठे जाऊच नाही शकत ना. कारण बघा ना, काल संध्याकाळपासून जो सुरू आहे, तो अजूनही पडतोच आहे. असो, आता तर मी सध्या कामाचं बघतो. कारण वीकेंड तर असे उद्या आणि परवा आहे. आणि भेटतो मी तुमच्याशी नंतर. तर थोडंफार कामावरून आता नुकताच ब्रेक घेतलाय लंचसाठी आणि आज मी लंचसाठी काय बनवलंय तुम्हाला दाखवतो. तर मी बनवला आहे आज पुलाव. आता तुम्ही म्हणत असणार की लंच त्या पण ह्या बोलमध्ये का? कारण मी भांडी धुतले नाहीयेत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये घेतलंय. तर गाईज असे काही होते माझे वीकडेज आणि हा ब्लॉग मी इथेच थांबवतोय आणि वीकेंडचं मी सेपरेटली शूट करून सेपरेट ब्लॉग पोस्ट करेन. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही. तर भेटू पुन्हा. बाय बाय.